हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे अगदी व्यवस्थित असाल. आज आहे आपल्या यज्ञाचा तिसरा दिवस, आपल्या समाधी सोहळ्याचा तिसरा दिवस आहे आज. आणि महाराजांची तयारी करताना दिनेश दादा अगदी सुंदर असा फेटा त्यांनी बांधलेला आहे महाराजांचा. आणि आता महाराज बघा केवढे सुंदर दिसत आहेत. आणि हे आपले महाराज पूर्णपणे तयार झालेले आहेत आता. आणि सगळी पूजा यज्ञ या सगळं काही झालेलं आहे आता. आणि शेवटचं जे असतं ते कन्यापूजन. तर इथे या छोट्या छोट्या 3 कन्या बसलेल्या आहेत पूजेसाठी. आणि योगायोग असा की बेबोला हा ड्रेस मी संध्याकाळी बोललेली घालायला पालखी मिरवणुकीच्या वेळेला, पण नाही, तिला तो आत्ताच घालायचा होता. आणि तिला कन्यापूजेचा मानही मिळाला, त्याच्यामुळे सगळंच अगदी व्यवस्थित झालं. इकडे अजून होमची अग्नी चालूच आहे. दुपारचे 12, 12:30, 1 वाजलेले आहे. बघा केवढं ऊन पण आहे. आणि हा होम आपला चालू आहे. इथे भाग्यश्री, प्रीती ज्या पूजेला बसलेल्या होत्या त्या सगळ्या आता कन्यांचं पूजन करताय छान असं. साऊ महाराज पण तिथे आले. तर मग यांचं काय पूजा करताय, तर मग माझंही नको की. मग त्याला सांगितलं बाबा हे फक्त छोट्या गर्ल्ससाठी असतं. बाकी दादा म्हणे लक्ष्मी बसल्यात, नारायणलाही साईडला बसून द्या म्हणे. आता सगळ्या कन्यांचा नमस्कार वगैरे करून झाला आहे. इथे आता सगळ्याच जणी एक जणींची पूजा करायच्या मागे आहेत. सगळ्या कन्यांच्या, सगळ्यांना आशीर्वाद हवे आहे कन्यांचे. आता सगळ्याच कन्यांचं कन्यापूजन झालं आहे. सगळ्यांचा नमस्कार वगैरे करून याच्यानंतर आता आरती चालू होणार. त्यापूर्वी आमचे थोडीजण फोटोशूट केलेला सगळ्यांनीच. आणि आता आपली आरती चालू होणार. हां, त्या दीदींनी, अर्चना दीदीने घरी पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला. आणि इथे दुपारी जे खिचडी आणि भजी जे महाराजांना खूप आवडतात तोच प्रसाद होता आज सगळ्यांसाठी. आणि ही सकाळी सकाळी केलेली भोले महाराजांची एवढी सुंदर अशी
सजावट ही तन्वीन त्यांनीच केलेली सगळी. यावेळेला मी काही घरी इथे नव्हती, मी घरी होती त्या. आता महाराजांना नैवेद्य वगैरे दिल्यानंतर ही आपली आता आरती चालू होते. तत्पूर्वीची सगळी तयारी चाललेली आहे. हे महाराजांचं गोड असं स्वरूप, हे आपले महादेव भगवान. आणि याच्यानंतरच आरतीनंतर आपला मेडिकल कॅम्प चालू होणार आहे. ब्लड वगैरे टेस्टचं कॅम्प लावलेला आहे कांग्रिया मेडिकलतर्फे. तर आता डॉक्टर पण तिथे आलेले आहेत. हे आपलं आरोग्य तपासणीचं शिबिर चालू झालेलं आहे. ही सगळी मंडळी त्याचा लाभ घेताना. आणि इकडेच प्रसादाचा कार्यक्रम पण चालू झालेला आहे. मस्त भजी आणि सुंदर अशी खिचडी. आणि मी आणि भाग्यश्रीने सगळ्यांना पाणी देण्याचं काम चालू केलेलं आहे. याच्यानंतर घरी जाऊन पटापट ही सगळी मला पालखीची तयारी मी केलेली आहे. हा माझा देवारा अगदी सुंदर असा सजलेला पालखीसाठी. आणि आम्ही आता संध्याकाळी 4-4:30ला सगळे रेडी होऊन इथे मस्त फोटो काढायचं काम चाललं आहे. आणि इकडे रस्त्यावरती रांगोळी काढताना भाग्यश्री, प्रीती. मला तर काही रांगोळी एवढी व्यवस्थित जमतच नाही, कारण माझ्या बोटांमधनं रांगोळी खाली सरकतच नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट घेतलाच नाही. त्यांना बोलली फुलांचं वगैरे काही असेल थोडंफार मी करेल, पण रांगोळी काही मला जमत नाही. आणि आता हे सगळे रिलॅक्स झालेले आहेत. आणि इकडे आपली चिल्लर पार्टी ॲज इट इज रेग्युलरप्रमाणे फक्त खेळणं आणि उड्या मारणं बस. छान असे कुर्ते वगैरे घालून सगळे रेडी झालेले आहेत. हे बघा मस्त इकडे तिकडे पळताय, इकडे तिकडे खेळताय छान. आणि हे इकडे आपले डीजेची गाडी आलेली आहे. आता मस्त सुंदर अशा आरती वगैरे मठ दिसतोय. आणि साऊ महाराज सगळे अगदी मंडळी येल्लो आणि रेड कलरची कॅप घालून सगळे रेडी आहेत पालखीसाठी. आणि हे बघा मेन कार्यकर्ते तर इथं उभे आहेत. आता आपली पालखी इथनं मार्गस्थ होईल. हे बिरारी मावशी आणि स्वीटी आता पटापट पालखीची पूजा करण्याच्या तयारीला लागलेली आहे. आणि आता
एक शिष्यगुरूची भेटीसाठी आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. आता आपण सगळेच इथनं निघणार आहोत. ही बघा आता ही पालखी निघाली आहे आणि ती थेट येणार माझ्या घरी. आता ही पूर्ण पालखी आपल्या स्वामी महाराजांच्या मंदिरापर्यंत जाणार आहेत. आणि आता पहिले इथे मी ओवाळण्यासाठी इथे बोलवलं आहे पालखीला. तर मग बाकी पालखीचा सोहळा आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत माझा ब्लॉग आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही खूप खूप आशीर्वाद घ्या, हा सोहळ्याचा लाभ घ्या आणि नक्की एकदा आमच्या अक्षय मठामध्ये दर्शनाला तर नक्कीच या. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या अगदी पालखी सोहळा असेल आपल्या, तर सगळ्यांनी बघा. ओके, बाय. ओम शांती शांती.